आणि विशेष म्हणजे तुमचं उपोषण सोडत असताना सरकारने 1 महिन्याचा मुदत मागितला, त्यानंतर काय सरकार करतंय असं दिसतंय का? आता 8 दिवस झाले त्याला. ते करतात. शंभूराजे देसाई साहेबांची हालचाल सुरू आहे, ते करतायत. परंतु हे उभा केले अशी शक्यता आहे. 100% हे पुरस्कृत आहे अशी त्याच्यात शक्यता आहेच. कारण त्यांची बोलण्याची भाषा, ते बोलण्याची डब ती एकूण लक्षात येतं की सरकारनं जातीय तेढ निर्माण झाला पाहिजे, दंगली झाल्या पाहिजेत म्हणून केलं पाहिजे. अहो हे एवढं जर लढले असते ना, धनगर बांधवले एसटीत आरक्षण मिळालं असतं. इतकं जर तुम्ही पडले असते, त्याच्यात कोटीनं मराठी परत मागं राहिले असते. मी तर सगळ्यात पुढं राहिलो असतो. ते दिलं सोडून आणि उघड आता हे त्याचं भांडण उकरून घेतलं यांनी ते यावल्यावाल्याचं, आणि त्याला काही काम नाही. उलटी फेपले मफलर टाकीतं आणि बसलंय तिकडं गाचपानं एका कोपऱ्यात जाऊन, दिली आमची काडी लावून इकडं आणि झालं मोकळं. ते काही काम आहे का काही कामाधामाचं? अहो धनगर बांधव जर त्या गोरगरीब धनगरासाठी एसटीत आरक्षणात लढला असता, आत्तापर्यंत आरक्षण मिळालं असतं ना. काय गरज काय? ते आमच्या याच्यात हे बघा, आम्ही जाणार आहेत ओबीसी. हां, कुणी येऊ दे, आम्ही जाणार आहेत. तुम्ही 1000 पटीनं ताकद लावली तरी ओबीसी जाणार आहेत. काय व्हायचं असेल ते होईल, त्याला नावे लागेल. फक्त आता याच्यातून शहाणं मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या नेत्याने होणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यांना मतदान केलं ना, ते सुद्धा व्यासपीठावर मराठ्यांचे भाषणं ठोकीत येतात, मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून. तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुम्ही त्यांच्यासाठी मरमर केली. आज ते तिकडे गेले, भाषणं ठोकतात, आणि तुम्ही त्यांच्यासाठी आमच्या व्यासपीठावर नाही आलात, आणि ते त्यांच्या जातीसाठी गेलेत. आता तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आम्ही मतदान केलं, तुम्ही गेलात ना त्या व्यासपीठावर. आम्ही बी सगळे मराठ्याचे नेते आता मराठ्याच्या व्यासपीठावर चालू. आता रॅल्या आहेत, आंदोलन, त्यात कोण कोण मराठ्याचे आमदार नेते दिसतात बघतोच ना आम्ही. आता मराठा आरक्षण असेल की मागं नाही घेतलं केवल्यावाल्यांनी, बाजीली त्या यांच्या लक्षातच याय नाही देऊ, ते आपल्या जुटून द्यायला लागला आहे म्हणून. पण हरकत नाही, आमच्याकडून यावं म्हणून म्हणत नाही. मग समाज एकटाच 50-65% आम्ही सगळ्याचे पाठ पुरायला खंबीर आहे त्याची. तो किती घ्या आम्हाला चांगला माहिती आहे. परंतु जातीवाद मी होऊ देत नाही, काळजी करायची नाही. ते जातीवाद आणि दंगल घडवण्यासाठीच आंदोलन उभा केले तिथं. मी होऊच देत नाही तिथं काही. गावखेड्यातल्या एकाही ओबीसी आणि मराठा बांधवावर हात पडू देत नाही मी तिथं. वेळ पडली तर मी एखादा पाऊल मागं सरकार, पण मी सरकारचं स्वप्न पूर्ण नाही होऊ देत, कवाच होऊ देणार नाही. सरकारला नाही जिंकू देणार म्हणजे नाही जिंकू देणार. पण 13 तारखेच्या आज जर नाही दिलं, त्यांनी आम्हाला पुन्हा फसविलं, आणि आमचे लेकरं जर डुबायचा प्रयत्न केला, सरकार डुबिलच म्हणून समजायचं. करायला तयार नाहीत, कुठल्याच प्रश्नावर तोडगा काढायला तयार नाहीत असं म्हणाल. आता सरकार मी आहे का तोडगा नाही काढायला? तुम्ही आलात म्हणले होते, 6 दिवस वेळ दिला आम्ही. त्या टायमाला महाजन साहेब म्हणले होते 6 दिवसात होणार नाही, तुमची मागणी आहे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. हे कायदा जर पारित करायचा असला तर 40 दिवसाचा वेळ द्या, 30 दिवसाचा द्या. आम्ही 40 दिवसात दिला होता. आता तुम्हाला एवढा वेळ दिला आणि आता तुम्ही पलटी मार. हे बघा, हे पलट्याच मारणार. 70 वर्षात त्या महाविकास आघाडीनं तीच केलं आणि यांनी हेच केले. पण आम्ही खचत नाहीत. आता आम्हाला माहिती आहे यांनी धोका दिला 13 तारखेला, यांना सगळ्याला पाडायचं. तुम्ही आत्ताच म्हणालात महाविकास आघाडीने तसं केलं, मात्र महाविकास आघाडीचे जे खासदार आहेत त्यांच्या बॅनरवरती तुमचा देखील फोटो बीडमध्ये पाहायला मिळाला होता, आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी ते बॅनर लावलं होतं. फोटोचं आरक्षणाचं काय संबंध आहे? कोणी लावी देईन, कोणाच्या गाडीवर आहेत ते फोटोचा आणि याचा काय संबंध आहे? हे बघा, राजकारण विषय हा एकदम वेगळा आहे आणि आरक्षण विषय हा एकदम वेगळा आहे. आणि मी कुठं कोणाला निवडून आणा म्हणलो, कोणाला पाडा म्हणलो, ते मनानेच लागून घ्यायला लागले. त्याला काय करू? भेटीला आलेलं आहे आणि त्यांनी अशी मागणी केलेली आहे की ज्या 54 लाख कुणबी नोंदीचं वाटप झालेलं आहे त्या तात्काळ रद्द करा. आत्ता काही वेळ करू द्या मग. रद्द करणाऱ्याला बघा का डुबितो. रद्द करा म्हणा. 54 लाख नोंदी तुम्ही हैदराबादचं गॅजेट 13 तारखेच्या आत लावू नका. आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करू नका. तुम्ही मराठ्याला डुबायला निघालात ना, तुम्हाला जर नाही डुबिले ना तर नाव बदलून ठेवील, सरकारच डुबून टाकीन सगळं. माझ्या जाती पुढं मी कोणाचाच मुलं ह्याचा करणार नाही, माझ्या जातीलाच मरू देत नाही मी. आता मी जोर जिवंत आहे ना, मराठ्यावर अन्यायच कसा होतो ते बघणारे. कुठं असं कुणी 500-600 कुणी लाखांनी एकत्र आले म्हणून मी मराठ्यावर अन्याय होऊ देईल, हे शक्य नाही माझ्याकडून. मी जातीचा आहे, कोणत्या पक्षाचा, नेत्याचा आणि फात्याचा नाही. त्यांनी जर मराठ्याला डुबिलं, त्यांना आम्ही डुबिलच म्हणून समजायचं. 100% सांगतो तुम्हाला. की आम्हाला सावत्र वागणूक देऊ नका. कोण म्हणतंय? उपोषण करते शिष्टमंडळासमोर आता बोलताय. आता मग मी त्याला काय करू? सावत्र वागणूक मी थोडेच देतोय. मी तर म्हणतो धनगराला आरक्षण मिळालं पाहिजे एसटीतून. हे पहिला माणूस असन असा एक धनगर आपल्याकडून नसून म्हणत असन महाराष्ट्रात, मी असं पाहिलं असन की धनगराला आरक्षणच द्या म्हणतो मी, पाहिलं असन आणि एक माझ्याकडून नाही. आरक्षणामुळे जातीय तेढ निर्माण होते कुठंतरी, हा ते दूर करण्यासाठी पुढाकार घेणार आहात तुम्ही? त्यानेच घ्यायला पाहिजे ना. हैदराबाद गॅजेट आहे, कोणाला मान्य नाही, कोणाला मान्य नाही. 1884ला अगोदर आरक्षण, त्यावेळेस निजाम भाऊला काय माहीत नव्हतं मराठ्याला आरक्षण लागणार आहे म्हणून त्यांनी लिहून ठेवलं तेव्हाच गॅजेट. असं काय नव्हतं ना त्यावेळेस की पुरं मराठ्याला लागण भाऊ आता कोण बी लिहून ठेवा. जे व्यवसाय होते ते लिहून ठेवले. मग आधी आम्ही होतो,
संविधानाने नंतर दिलं आहे, भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर. आधी आम्ही आहेत ना मनानेच मान्य करावं ना ओबीसीच्या नेत्यांनी. जातीला गावखेड्यातल्या ओबीसीना दोष देऊन उपयोग नाही. हे नेते यांचा आता निवडणुका जवळ आल्यात, याच्यामुळे यांना काय मराठ्यात जातीवाद निर्माण करायचा आहे आणि सत्ता आणायची. पण मराठ्याला जर धोका दिला 13 तारखेला गॅजेट आणि ते नाही लावलं, आम्हाला बुडीलं की त्यांना आम्ही बुडीलं. विधानसभेला पाटील- तुम्ही उभा राहणार का? नाही बाबा, मला नाही राहायचं. पाटील, लोकसभे अगोदर मराठा आरक्षणाचा प्रश्न आक्रमक झालेला पाहायला मिळाला. आता ओबीसी समाज विधानसभेच्या अगोदर आक्रमक. आंदोलन अशीच धग कायम आहे का दोन्ही निवडणुकीच्या अगोदर? आंदोलन केले पाहिजे ना, का नाही? त्यांनी नाही केलं म्हणजे आम्ही केले की करतो तेव्हा गोड लागतं. त्यांनी करायला पाहिजेत, या मताचे आम्ही आहेत, आमची स्वच्छ नियती. पण मुद्दाम करणं हे बरोबर नाही. जातीय तेढ निर्माण होण्याचं हे सरकारला घडून आणायचं आहे. जातीय तेढ आपण कशाला घडवायचं आपल्यात? कारण एक ना एक दिवस हे विषय निघून जाणार आहे, त्यांचा पण आमचा पण. पण तुम्ही भांडतायत कोणासाठी मला हे कळायला नाही. तुम्ही भांडताय NT VJNTचं आरक्षण, तुम्ही इकडं कुंकडं आमच्या 19% आम्ही ते बघू ना, ती या लेवलला आम्ही. तुम्ही कशाला उकरून घेता भांडण उगाच कामान धामाचं? तुमचा आमचा काही संबंध नाही. सरकार प्रणित